गुड मॉर्निंग गाईज. आज आपण एका डेस्टिनेशनला डायरेक्ट पोचलो आहे आणि नंतरच तुम्हाला सांगतो आहे. कारण काय माहिती आहे काय, मेजर प्रॉब्लेम असे आहेत काही ठिकाणी कधी कधी बंद. आता हे जे पर्टिक्युलर स्पॉट आहे तो पण आम्हाला बंद दिसत होता गुगलवरती, पण इथे हा ओपन आहे. लेट सी, वी विल गो इनसाइड अँड वी विल कम टू नो. आणि हा जो स्पॉट आहे इथे समोर एक गार्डन आहे आणि वरती एक फोर्ट आहे. तर आपण हळूहळू जाऊया आणि मग तुम्हाला रिव्हील होईल आपण कुठे चाललो आहे ते. ओके चल, चला तर मग जाऊया या पर्टिक्युलर गार्डनच्या एंट्री पॉईंटवरती आणि बघूया आपण आतमध्ये जाऊ शकतो की नाही. हे गार्डन फार फेमस आहे इकडे आणि इथे गर्दीही जाम असते संध्याकाळी, की हा एक चांगला प्रकारचा व्ह्यू पॉईंट आहे. नशीब आमचं चांगलं आहे की आज गार्डन हे त्या टाईमला ओपन आहे. बघा, हा ते इथे समोर एक कॉलेज आहे. अच्छा, पुढूनच हा एक, इथून सरळ गेलं की सायन्स स्टेशन. चलो, ह्या गार्डनचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान आणि हे आहे सायनमध्ये. ॲक्च्युली सायन किल्ला. ट्रेनचं एकदम जवळ आहे. मस्तपैकी गार्डन मेंटेन्ड आहे. झाडं, पानं, फुलं, मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा. तर आपण आधी ट्राय करूया सगळ्यात आधी किल्ला बघायचा आणि नंतर मग लोक इथे योगा करतात, योगाची प्रॅक्टिस. फुटबॉल अलाउड नाही. सिक्युरिटी पर्सन सांगतायत फुटबॉल अलाउड नाही आहे. लेट्स सी. ओके, सो दिस इज एंट्रन्स आणि एंट्रन्सच्या समोरून असा हा व्ह्यू आहे. चलो, इथे लोक भरपूर येतात वॉक घेण्यासाठी. आणखी भरपूर आल्हाददायक वातावरण आहे. सध्या थोडा लो लाईट असल्यामुळे जास्त क्लॅरिटी नाही आहे, तरी पण अतिशय सुंदर वातावरण. वरती आल्यानंतर दोन रस्ते मिळतात तुम्हाला, एक राईट आणि लेफ्ट. अगेन लेफ्ट तुम्हाला घ्यायचं आहे. अगदी हाकेच्या अंतरावर थोडासा ट्रेक करायचा आहे तुम्हाला वरती जाण्यासाठी. एक्झॅक्टली वाजलेले आहेत 7:05. मेन म्हणजे गार्डन ओपन होतं, ही चांगली गोष्ट आहे. की गुगलवरती स्टील इट इज क्लोज्ड फॉर संडे असं दाखवलं आहे. सायन किल्ला, त्याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. हा पर्टिक्युलर किल्ला 16th सेंचुरीमध्ये बनवला गेला आहे. 1669मध्ये आणि साधारण 1677मध्ये हा बनवला गेला कंप्लीट. ओके, ही थोडीफार इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये. ह्या किल्ल्याची इन्फॉर्मेशन फाइंड आउट करता करता मला काही गोष्टी मिळाल्या, त्या मी तुम्हाला सांगतो. ओके, तर ह्याची रंजक कहाणी अशी आहे किंवा स्टोरी अशी आहे की हे मुंबई हे सगळ्यांनाच माहीत आहे की 7 आयलंडनी बनलेलं आहे. मेजरली तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे मुंबई आयलंड होतं. त्याच्यात अजून एक होतं परेल आयलंड होतं. त्याच्यानंतर माझगाव होतं. त्याच्यानंतर माहीम, त्याच्यानंतर कुलाबा, वरळी
आणि ओल्ड वुमन्स आयलँड अशी टोटल मिळून ही 7 आयलँड होती. आणि मेजरली ह्या आयलँडचं एक वैशिष्ट्य असं मी तुम्हाला सांगतो आहे, इंग्रजांच्या आधी पण इथे आले होते, ते होते पोर्तुगीज. आणि पोर्तुगीज 14व्या शतकात इथे आले होते. वास्को द गामाने जेव्हा केप ऑफ गुड होप्सला राऊंड मारून इंडियामध्ये एंट्री घेतली, त्यावेळी त्यांना सोन्याची खाण लागली, अशातली गत होती. तर कलकत्त्यामध्ये कालिकतमध्ये तो एंटर झाला होता. आणि मेजरली तुम्ही जर बघाल तर त्यांनी आल्या त्यांना एकच कळलं की इथे इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट नाही आहे. हा किल्ल्याचा वरचा बुरुज आहे. तर इंग्रजांना पोर्तुगीजांना एवढंच माहिती होतं की इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही आहे. सो दे स्टार्टेड डुईंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, बेसिक ज्या रिक्वायरमेंट्स होत्या. देन दे स्टार्टेड अबाउट दॅट पर्टिक्युलर पार्ट. त्याच्यानंतर इंग्रजांची जी एंट्री झाली ती होती 16th सेंचुरीमध्ये. आणि 16th सेंचुरीमध्ये जेव्हा ते इथे आले, गुजरातमध्ये त्यांनी एंट्री घेतली होती. अँड वा, अशा प्रकारे सूर्योदय इथून भरपूर, इथे वरती लोक सूर्योदय बघतायत आणि आपण पण इथून सूर्योदय बघूया. हा ब्युटिफुल सनराईज आम्ही इथून बघितलेला आहे. ऑलमोस्ट सनराईज होऊन गेलेला आहे, म्हणजे आपण थोडं लेट झालो इथे यायला. दॅट्स फाईन, सकाळी टाईमला घ्यायला मजा आली असती. हाच तो फोर्ट आहे. लोक इथून सनराईजचा व्ह्यू बघण्यासाठी आनंदी आहेत, फार मजा घेत आहेत. ओके फाईन. तर इंग्रजांची एंट्री 16th सेंचुरीमध्ये झाली. आणि त्यावेळी बाय दॅट पर्टिक्युलर टाईम पोर्तुगीज आधी आले असल्यामुळे पोर्तुगीजांनी दे हॅव कॅप्चर्ड एव्हरीथिंग. सो दे कॅप्चर्ड एव्हरीथिंग. आणि मेजरली जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला त्यांची स्टोरी अशी आहे की हा किल्ला ॲक्च्युली 16th सेंचुरीमध्ये बांधला गेला आहे आणि सुस्थितीमध्ये आहे. ह्या किल्ल्यामध्ये तटबंदी, बुरुज. आणि 16th सेंचुरीमध्ये इथे तुम्ही जर बघाल तर इथे हे जे आज तुम्हाला मुंबई दिसतं ते नव्हतं. कारण की मुंबई हे आयलंडनी बनलं होतं. ही माहीमची खाडी आहे किंवा जी धारावीची खाडी आहे, ती खाडी इथून समोरून जात होती. आणि ठाण्याची खाडी, ह्या 2 व्ह्यू, म्हणजे हा इट वॉज अ व्ह्यू पॉईंट. मग त्या गोष्टींवरती इथून नजर ठेवण्यासाठी आता ह्या आजूबाजूला मला बिल्डिंग दिसत आहे. सो अर्लियर इट वॉज नथिंग. आणि इथून हा व्ह्यू पॉईंट होता. ह्या व्ह्यू पॉईंटवरून ते सगळ्या जो काही ट्रेड चालायचा बोटींचा, त्या बोटींच्या ट्रेडवरती ते लक्ष ठेवायचे. हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आता झालेला आहे. पूर्वी इथे ती नदी दिसते, ती मिठी नदी तिथे दिसते. सो तिथून बोटींचा ट्रेड चालायचा आणि मग त्याच्यावर तिथून लक्ष ठेवण्यासाठी ह्या गोष्टी होत्या. हा किल्ला जो बांधला गेला आहे तो 2 फॉर्म्समध्ये बांधला गेला. एक तर मेन स्ट्रक्चर आहे ते दगडांचं बांधलं गेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग जे काही डेव्हलपमेंट झाली, आय होप पोर्तुगीजांनी दगडांचं काम केलं असेल. आणि त्याच्यापुढे इंग्रजांनी ह्याचं इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन इथे वरती हे विटांचं बांधकाम करून ठेवलेलं आहे. ओके, हां, इथे ही एक तोफ आहे असं म्हणतात. इथे 2 तोफ होत्या आणि त्यातली एक तोफ गायब झालेली आहे. कुठे गेली कुणालाच नाही माहिती. सो इथे एक तोफ आहे ही सध्या आहे. ही इथून दारूगोळा भरायचा हा एक अर्धाच पार्ट आहे. बाकीचा पार्ट इथे नाही आहे, तो लाकडी असावा. आणि ह्याच्यामधून इथून ह्या पॉईंटमधून सुतळी लावायची आणि मग तिथून ठासून दारू भरायची आणि मग गोळा टाकायचा, दगडी किंवा लोखंडी. दारू पेटवायची दारू, प्यायची दारू नाही. आणि नंतर मग इथून आग लावायची आणि मग हा इथून हे तोफेचा मारा व्हायचा. ओके, हा पाण्याचा हौद होता त्यावेळी इथे. आणखी आयलंड असल्यामुळे इथे पाण्याचं काय तसा इश्यू नव्हता. तरी पण गोडा पाण्याचा साठा इथे असावा म्हणून इथे हे थोडेफार असे करून ठेवलेले गोष्टी होत्या.
पाण्याचा हौद तेव्हा बनवलेला आहे आणि इथून सुंदर असा सनराईज आम्हाला दिसतोय. ओके, तर आता आपण वर अजून जाऊया आणि आपली स्टोरी आता बाकीची. तुझा खालचा पाठ होता ते पकडून ठेवायचे. कुठचा खालचा पाठ? हे का दिले याला? तो पाय नको लावूस बाळा. तो पार्ट आहे तो व्हील कार्टवरती राहायचा. देन यू कॅन मूव्ह. आणि तुला प्रॉक्झिमिटी ठेवण्यासाठी जवळ मारायचं आहे, लांब मारायचं आहे, त्याच्यावरती ठरवून वर किंवा खाली असं केलं जायचं. मग त्यांनी ती प्रॉक्झिमिटी ठरवायची आणि मग शूट करायचे ते. तर इथे ब्रिटिश आणि जे पोर्तुगीज ह्यांच्यामध्ये तसं काही एवढा विषय नव्हता, पण त्यांच्यामध्ये एक रिलेशनशिप बांधलं गेलं होतं. ते रिलेशनशिप असं होतं की त्यांची एक क्वीन होती किंवा त्यांची मुलगी होती, त्यांची प्रिन्सेस होती कॅथरीन ब्रॅगन्झा नावाची. तिने शी गॉट मॅरिड टू चार्ल्स II ऑफ इंग्लंड. आणि मग त्यावेळी त्यांना हे जे ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांनी अंदाण किंवा त्यांनी हे गिफ्ट म्हणून हे पर्टिक्युलर आयलंड दिलं. त्यावेळी बऱ्यापैकी इंग्रजांनी इथे छाप मिळवली होती. So this is the viewpoint from here. Okay, so we can view most parts of Mumbai from here. Almost चेंबूरपासून, ठाणापासून, वरळीपासून, म्हणजे आयलँड्स जी बोललो होतो मी तुम्हाला ते आयलँड सगळे we can cover up from here. So it was so important. हां हां, मी वर जातोय, तुम्ही इथे खाली थांबा. नाही, वरती फार नॅरो हे आहे, ती रिच आहे. सो आय वॉन्ट टू गो देअर. तुम्ही इथे बसा, मी आलो थोडा वेळ. ही फार नॅरो जागा आहे तुला येण्यासाठी. तू नाही येऊ शकत. तू पाहिजे इथे येऊन बघू शकतोस. फार नॅरो जागा आहे ही. इथे अशी स्ट्रक्चर दुमजली आहे. आय होप तेवढंच, त्याच्या पुढे येऊ नकोस. आणि एवढी कमी जागा आहे तिथे फार पाऊल सांभाळून ठेवून पुढे जायला लागते. बघा, हे नंतरची डेव्हलपमेंट कुणी केलं माहिती नाही, पण वरती छत आहे आणि छतातून जे पाणी येणार आहे त्याने ही पागोळी इथे बनवलेली आहे जेणेकरून पाण्याचा निचरा व्हावा. कारण की त्यांना माहिती आहे मुंबईमध्ये पाऊस त्या काळीही जोरात पडत असेल. बघा, त्या काळी ही जी काही डेव्हलपमेंट केली आहे, ओपन स्ट्रक्चर आहे, अजूनही प्लास्टर केलेलं नाही. मला माहिती नाही नंतर कुणी डेव्हलपमेंट केले आहे म्हणजे सरकारने की नाही, पण जे काही बांधकाम आहे, विटेचं बांधकाम पण 4 विटांचं बांधकाम आहे, 1.5-2 फुटाचं बांधकाम केलेलं आहे त्यांनी. असं स्ट्रक्चर आहे. तर ते इथे ही डेव्हलपमेंट झाली. लग्न झाल्यानंतर मग हे जे पर्टिक्युलर आयलंड आहे ते ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आलेलं आहे. समोरून दिसते ती BKC आणि त्याच्याचमधून जाणारी ती मिठी नदी. आणि तिकडे जर बघायला आपली नजर जर गेली, दुकान असेल तर आपल्याला ठाण्याची क्रीक पण दिसेल. म्हणजे न्यू बॉम्बेची जी क्रीक आहे तीही दिसेल. पण सध्या धुकं असल्यामुळे आणि एवढी विजिन नाही आहे इथे. फार सुबकपणे बनवलेला हा किल्ला आहे. इट इज नॉट अ किल्ला ॲक्च्युली. हा व्ह्यू पॉईंट आहे. ह्या व्ह्यू पॉईंटवरून ट्रेडवरती लक्ष ठेवणं किंवा काय आहे काय नाही आहे त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि ह्याच्यात ही आधीची रंजक तुम्हाला जर माहिती मी तुम्हाला द्यायची झाली मुंबईबद्दलची, आपण आता जो तो म्हणतो ना माझी मुंबई माझी मुंबई,
बट द केस इज दॅट ही जी मुंबई आहे ती आपली नाही, ती होती मुंबईपासून ॲक्च्युअल जी मुंबई होती ती मुंबई नाहीच, म्हणजे मुंबई आयलंडच होतं. पण त्याच्या आधी जी काही जागा होती तो ट्रेड होता, तो वसईपर्यंत होता जागा, लँड. आणि नंतर मग पुढे सगळी जी जागा होती ते मार्शी लँड होती. त्या मार्शी लँडमध्ये इंग्रजांनी इम्पॉर्टन्स समजलं आणि मग ते जस्ट लँडफिल करून रिक्लेम करून त्यांनी ही मुंबईचा आजचा जो तुम्हाला हे दिसतोय स्ट्रक्चर ते दिसायला लागलं. मेजरली त्यावेळी त्या काळामध्ये विषय असा होता की तिथे वसईपर्यंत जो ट्रेड चालायचा, वसईपर्यंत जे राज्य होतं ते होतं एका राजाचं, त्याचं नाव होतं भीमदेव. आणि हा जो राजा होता तो 13th सेंचुरीमधला होता. आणि हा मेजरली महिकावती हे त्यावेळी एक संस्थान होतं किंवा राज्य होतं. आणि आजच्या घडीला त्या जागेचं नाव आहे माहीम. आणि माहीम म्हणजे पालघरमध्ये जे गाव आहे कोस्टल रिजनला, त्या गावाचं नाव आहे माहीम. आणि त्या माहीम ह्या गावामध्ये तुम्ही जर बघाल तर तिकडून हे राज्य केलं जायचं. स्पेशली इफ यू चेक देर वर ऑल क्षत्रियाज देअर. आणि त्यांनी हा ट्रेड चालवला फार वर्षांपर्यंत. ओके. अँड ही वॉज अ सक्सेसफुल किंग दॅट टाईम. ही वॉज अ व्हेरी कूल. अँड जास्त इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल नाही आहे, पण वॉट एव्हर इन्फॉर्मेशन आय हॅव गिवन यू. ओके. तर अजून एक सांगायची बाब अशी आहे की हा जो किंग भीमदेव होता तो पाठारे समाजाचा हे होता. म्हणजे आज जे आपण बोलतो SKP, चौकळशी आणि पाचकळशी किंवा सोमवंशी असे जे काही सगळे आहेत त्यांचा प्रमुख होता, पाठारे समाजाचा प्रमुख होता तो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त मुंबईच्या बाबतीत जर बोलायला झालं तर बिफोर BC 3 years आय होप बिफोर BC 3rd century त्या टाईममध्ये म्हणजे 300 वर्षापूर्वी इथे हे जे काही आता आज तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला काही हे दिसतील, इथे कोरीव लेण्या दिसतील. जसं कॅनेरीमध्ये आहे, कॅनेरी केव्जमध्ये, त्याच्यानंतर जोगेश्वरीला आहे, त्याच्यानंतर मुंबई बोरिवलीमध्ये एक्सरला आहे, त्याच्यानंतर इथे धारापुरी आयलंड आहे. ही जी काही डेव्हलपमेंट झाली ती त्या सेंचुरीमध्ये झाली. आणि की त्या सेंचुरीमध्ये हिंदू धर्माचा आणि बौद्ध धर्माचा हा प्रसार भरपूर मोठ्या प्रमाणात केला गेला. ओके. तर ही जी काही मला काल शॉर्ट नोटीसवरती इन्फॉर्मेशन मिळाली ती मी सगळी घेतलेली आहे, मी तुम्हाला सांगितलेली आहे. सो नाव दिस पार्ट इज ओव्हर. आपण हा किल्ला फुल. तिकडे हे आहे डोंगर. कुठे आहे डोंगर? अरे तिकडे असा लाईन आहे आणि नंतर परत खालती आहे. तो डोंगर नाही आहे, हा डोंगर खाली उतरतो. हा डोंगर हाच एक व्ह्यू पॉईंट आहे मोठा. चला खाली उतरूया आपण. चलो. सो I have given you all the information and we are closing and we will explore more about this particular place. So we will take out some photographs and all. So what do you feel by coming here? It's very तुम्ही दोघांनी ही स्टोरी ऐकली नाही, मी तुम्हाला ही स्टोरी नंतर मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. ओके. चलो इथून आपण आतमध्ये जाऊया. वी विल ट्राय टू टेक आउट सम फोटोग्राफ्स अँड ऑल. बघूया कुठे जमतं आहे, काय आहे जागा. So here we are closing our vlog. Keep watching our channel on YouTube, Facebook and Instagram. ओके. सकाळची वेळ आहे, घाम सुटलेला आहे कारण की गरम फार होतं आहे. थंडीचा सीझन, रात्री थंडी असते पण दिवसा गरम होतं आहे. सो दिस ऑल थिंग्स. आणि दॅट्स इट. कीप वॉचिंग अवर चॅनल आणि प्लीज सबस्क्राईब. आपलं चॅनल चांगल्या प्रकारे चाललेलं आहे, व्हिडिओ चांगले येत आहेत, तुमचा रिस्पॉन्सही चांगला आहे. पण फक्त एवढंच आहे की जरा सबस्क्रिप्शन जर वाढलं तर वी विल फील बेटर. तो इथे एक छोटासा वॉकवे आहे, मला इथून गेली शॉर्टकटनी. अतिशय सुंदर हा डोंगर असा आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे ॲक्च्युली ह्याची जी किल्ला जो काही आहे किंवा फोर्ट्रेस आहे, ह्याची जी भिंत किंवा ह्याची हद्द होती ती फार मोठी होती. अप टू सायन स्टेशन आहे तिथपर्यंत ह्याची भिंत होती किंवा त्याची हद्द होती. पण ड्यू टू मेनी रिझन्स आणि एन्क्रोचमेंट्स आणि हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स त्याच्यामुळे हे फार. हे बघा इथून मागे पण रस्ता जातो. आता आपण तिथपर्यंत जाणार नाही, आता आपण खाली उतरूया. मुलं खाली गेलं, तुमच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
विल चेक काय खेळतायत तिथे. भरपूर सुंदर जागा आहे. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर तुम्ही इथे या. लहान मुलांसाठी तर पर्वणीच आहे. गाईज, अशा प्रकारे आमचा हा आजची रम्य सकाळ. मुलं पण एकदम खुश झाली की नाही? कसं वाटलं तुम्हाला खेळून बिळून? फोर्ट पण आहे, गार्डन पण आहे आणि इथे सनराईज पण सुंदर आणि हाकेच्या अंतरावरती. तर आमचा आता ब्रेकफास्ट चालू आहे. असा आम्ही असे हे पटापट चाट बनवलेलं आहे आणि आता आम्ही हा खाणार आहोत आणि मग इथून आम्ही वाइंड अप करून घरी जाणार आहोत. ओके, सो एन्जॉय युअर डे ऑल्सो. बाय बाय, गुड डे, कीप वॉचिंग अवर चॅनल. एनी मेसेज? एन्जॉय. ओके, एन्जॉय. आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करतो. चलो.